थँक्यू. ही आहे ओळख आकाश रिपटची. आपण पाहू शकतायत कोणताही गोलंदाज असो, मी माझा क्लास यावेळेला दाखवेन. पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि राहुल घुसेकर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. एव्हियन यावेळेला ऑफ साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आहे. प्रतीक गऱ्या यावेळेला आपण पाहू शकतायत गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. परंतु आकाशने आपली गुणवत्ता काय असते हे सिद्ध केलं. माझ्यावर संघनायकाने यावेळेला विश्वास का ठेवला, सलामीवीर म्हणून मी का आहे याचा संपूर्ण सारासार विचार करत असताना आकाश रिपटच्या एकच माइंडमध्ये ब्रीद वाक्य आहे, नेव्हर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही. आणि यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट कमबॅक केलंय ते श्रीराम उत्तम टीमच्या गोलंदाजांनी एव्हियनने. थँक्यू. महत्वाची विकेट आकाश रिपटला बाद केला, कारण चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज होता. त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा या मॅच मध्ये देखील आल्यात. परंतु महत्वाची विकेट या ठिकाणी एव्हियनने मिळवली. नवीन फलंदाज सुशांत मुकादम हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अनेक वेळेला असं म्हटलं जातं ना, कमबॅक इज अ बेटर दॅन इज सेटबॅक. इथे कमबॅक झालाय असंच म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल. सुशांतचा फटका फसलाय. लॉंग ऑफला शतरक्षक डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. सुशांत निघालाय परतीच्या प्रवासाला. सुशांत हॅज टू द पार्ट. थँक्यू. काही जबरदस्त कमबॅक केलेला आहे. 2 बॉलवर 2 विकेट मिळवणारा गोलंदाज एव्हियन अतिशय यावेळेला केली गेली. आणि प्रतीकचं जे करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकताय 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. मॅग्निफिसंट मॅच. एव्हियन इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. ज्या अनुषंगाने ती गोलंदाजी केले त्याने अप्रतिम आणि त्याला सुरेख फिल्डरची साथ लाभताना पाहायला मिळते. यालाच म्हणतात कमबॅक करणं. आणि काय कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलं. स्वतःला एक प्रश्न विचारला, मी चांगला गोलंदाज आहे, मला आता मात्र यावेळेला संकट मोचक बनावं लागेल. इथून बॅटची एज घेत आणि यस विकेट हॅट्रिक साध्य करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली एव्हियनने. आता 6 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. सुपर्ब अप्रतिम प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळाले. आकाश रिपट बाद झाल्यानंतर सुशांत मुकादम सेकंड विकेट. आणि तदनंतर फलंदाज जसा आला तसाच त्या पावलांवर बॅक टू द पव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आता मोहम्मद एक या संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज खरी गरज असणार आहे. निशांजी ज्या पद्धतीने एव्हियनने जो कमबॅक केलाय अप्रतिम पाहायला मिळाला. षटकार जरूर आला परंतु